पहलगाम हल्ल्याची माहिती 3 दिवस आधीच सरकारला होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा. हल्ल्याची माहिती आधीच मिळाल्यानं मोदींनी काश्मीर दौरा रद्द केला, खरगेंचा आरोप. भारतासोबतच्या तणावामुळे पुढील अर्थसंकल्पामध्ये पाकिस्तान संरक्षण खर्चामध्ये 18% वाढ करणार. 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षाच्या आधी सरकार अर्थसंकल्प सादर करणार, अहवालातून माहिती समोर. युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानी नागरिकांची पळापळ. पाकिस्तानमध्ये बँकेच्या बाहेर पैसे काढण्यासाठी रांगा. पाकिस्तानमध्ये बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध. पाकिस्तानी वेबसाईट्सवर हिंदुस्तान जिंदाबादचे संदेश. सायबर कमांडर गटानं हॅकिंगची जबाबदारी स्वीकारली. पाकिस्तानच्या 1,500 वेबसाईट हॅक केल्याचा सायबर कमांडर हॅकर गटाचा दावा. भारतीय नौदलाच्या विमानांनी अरबी समुद्रामध्ये घिरट्या घालायला सुरुवात केल्याचा पाकिस्तानी नौदलाचा दावा. दोन्ही देशांच्या नौदलाकडून आपापल्या सागरी सीमेवर युद्धाचा सराव. पाकिस्तानी लष्कराचा मोठा ताफा भारतीय सीमेकडे. पाकिस्तानी पंजाबमधील चिचवटनी, साहिवाल, पट्टोकी भागामध्ये ताफा. व्हिडिओ व्हायरल. घाबरलेल्या पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच. पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरमधील नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. युद्धाचं सावट असल्यामुळे जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भागामध्ये बंकर बांधायचं काम सुरू. भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानमध्ये धडकी. भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा मुकाबला पाकिस्तान कसा करणार? संसदेमध्ये तेहरीके इन्साफचे खासदार उमर आयुब यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल. पाकिस्तानी राजकारणी मौलाना फजलुर रहमान यांचं संसदेतून वॉकआउट. भारतासोबत युद्धजन्य परिस्थिती असताना कोणीही गंभीर नसल्यामुळे ते सभेतून बाहेर पडले. घाबरलेल्या पाकिस्तानी नेत्यांची चिथावणीखोर बडबड सुरूच. भारत पाकिस्तानला अणुयुद्धाकडे ढकलतोय. पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही पश्तून लोक भारतीय सैन्यासोबत उभे राहू. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनवामधील इस्लामिक धर्मगुरू मोहम्मद रंगीलांचं वक्तव्य. पाकिस्तानी आरोग्यमंत्री मुस्तफा कमाल यांची भारताला खुली धमकी. भारतीय सैन्यानं आक्रमण केलं तर कोणी परत जाणार नाही. मुस्तफा कमाल यांचं हास्यास्पद विधान. पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची बांगलादेशच्या सल्लागाराशी चर्चा. बांगलादेशनं पाकिस्तानला तणाव कमी करण्याचा दिला सल्ला, तसंच संयम बाळगण्याचंही आवाहन. इराणनं भारत पाकिस्तानला संयम राखण्याचं केलं आवाहन. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पाकिस्तान दौऱ्यामध्ये संयमाचा सल्ला. स्थिती आणखी बिघडू देऊ नका, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन. भारत पाकिस्तान वादावर झालेली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीची बैठक निष्फळ. बंद दाराआड झालेल्या बैठकीमध्ये भारत पाकिस्तान वादावर ठोस तोडगा निघालाच नाही. चिनाबवरील बगलिहार धरणाचे दरवाजे बंद. पाकिस्तानला जाणारं पाणी रोखलं. सिंधू पाणीवाटप करार स्थगित केल्यावर भारतानं रोखलं पाणी. चिनाब नदीवरील सलाल धरणाचे सर्व दरवाजे बंद. पाकिस्तानजवळ चिनाब नदी कोरडी. एनआयएच्या पथकाकडून मेटल डिटेक्टरच्या मदतीनं बैसरन खोऱ्यामध्ये तपासणी करणाऱ्या एनआयए टीमचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती. जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछमधील सुरक्षेत वाढ. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी. पहलगाम हल्ल्यातील मृत नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या कुटुंबियांची राहुल गांधींनी घेतली भेट. नरवाल यांच्या पत्नी आणि कुटुंबियांचं राहुल गांधींकडून सांत्वन. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान साताऱ्यातील माजी नौसैनिक संघटनेची पुन्हा सैन्य दलात समाविष्ट करून घेण्याची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी. साताऱ्यातील आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलातील 27,000 माजी सैनिक पुन्हा सीमेवर जाण्यासाठी सज्ज. केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे ठरवून दिलेल्या सर्व ठिकाणी मॉक ड्रिल होणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्रातील मॉक ड्रिलचे सगळेच डिटेल्स दिले तर ते मॉक ड्रिल कसं? फडणवीसांची प्रतिक्रिया. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर. दिल्लीमध्ये मॉक ड्रिल. नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन. जम्मूच्या एका शाळेमध्ये मॉक ड्रिल. यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याचं प्रशिक्षण. काश्मीरच्या दल लेकमध्ये मॉक ड्रिलची तयारी. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी उद्या देशभर मॉक ड्रिल. एसडीआरएफ कडून दल तलाव परिसरामध्ये मॉक ड्रिलची तयारी.
ठाण्यातील रेल्वे स्टेशन, बाजारपेठ आणि वर्दळीच्या ठिकाणी उद्या मॉक ड्रिल. नागरिकांना या सरावामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार. मुंबईनंतर ठाणे श्रेणी 2 मध्ये येत असल्यामुळे उद्या मॉक ड्रिल. विलेपार्ले स्थानक परिसरात हिंदुत्ववादी संघटनांकडून पाकिस्तान विरोधात निदर्शनं. फलाटाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी झेंडे लावून केली निदर्शनं. भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये मॉक ड्रिल होणार. जगाच्या नकाशावर IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी शहराचा भाग आहे, म्हणून पिंपरी चिंचवडची मॉक ड्रिलसाठी निवड. नाशिकच्या मनमाड शहरामध्ये उद्या मॉक ड्रिल. मनमाड हे संवेदनशील क्षेत्र असल्यामुळे उद्या मॉक ड्रिलचं आयोजन. नाशिकच्या सिन्नरमध्ये उद्या मॉक ड्रिल. सिन्नरमध्ये औद्योगिक वसाहतीत असलेल्या महत्त्वाच्या कंपन्या असल्यामुळे मॉक ड्रिल करण्यात येणार. जळगावच्या भुसावळ शहरातही उद्या मॉक ड्रिल केलं जाणार. वरण गावामध्ये आयुध निर्मिती केंद्र असल्यामुळे या ठिकाणची सुरक्षा महत्त्वाची. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उद्याच्या मॉक ड्रिल संदर्भात बैठक. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व शासकीय विभागातील प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्या मॉक ड्रिल होणार. सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं सिंधुदुर्ग जिल्हा देखील महत्त्वाचा असल्याची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.